नमस्कार मित्रांनो, एन एम बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीसाठी होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेविषयी सविस्तर माहिती. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, होमी भाभा परीक्षा याची जी नोटिफिकेशन आहे ती आलेली आहे आणि 1 जुलैपासून शाळांमार्फत हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून घेतला जात आहे. जर आपल्या शाळेमध्ये ही सुविधा जर नसेल तर आपण वैयक्तिकरित्या सुद्धा ही जी परीक्षा आहे ती परीक्षा देऊ शकता आणि वैयक्तिकरित्या हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. तर बघा, यामध्ये कोण सहभागी होऊ शकतं? जे विद्यार्थी आता इयत्ता 6वीमध्ये आणि इयत्ता 9वीमध्ये जे शिकतात ते विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि या परीक्षेचं जे माध्यम आहे इंग्लिश आणि मराठी. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी इंग्लिशमध्ये सहभागी होऊ शकतात आणि मराठी मिडियमचे विद्यार्थी मराठीमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि जे सेमी इंग्लिशमध्ये शिकणारे विद्यार्थी आहे ते इंग्लिश किंवा मराठी माध्यम निवडू शकतात. याचबरोबरीने महाराष्ट्राचं जे आपलं SSC बोर्ड आहे त्याचबरोबरीने पूर्ण भारत देशामध्ये CBSE बोर्ड असेल किंवा ICC बोर्ड, IB किंवा इतर राज्यामधील विद्यार्थीसुद्धा या परीक्षेला बसू शकतात. तर कोणकोणत्या विभागामध्ये ही परीक्षा घेतली जाते तर त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, विदर्भ, लातूर आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त भारतातील सगळ्या राज्यांमध्ये ही जी परीक्षा आहे ती परीक्षा घेतली जाते. त्यासाठी ओनली फॉर अदर रिजन इफ रजिस्टर थ्रू स्कूल विथ मिनिमम 50 स्टुडंट्स इन देन सेंटर इज इन युअर स्कूल इन एनी स्टेट. बाहेरच्या राज्यातील त्या स्कूलसाठी 50 विद्यार्थी असणं गरजेचं आहे. अदरवाईज सेंटर विल बी इन महाराष्ट्र प्रेफर्ड बाय यू. नाहीतर महाराष्ट्रातील जे केंद्र आहे ते परीक्षेचं ते तुम्हाला दिलं जाईल. लिस्ट ऑफ सिटीज इन महाराष्ट्र इज इन प्रोव्हाइडेड इन ड्रॉपडाऊन बॉक्स. त्यासाठी 3 प्राधान्यक्रम आपल्याला निवडावे लागतील. पण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी जे सेंटर असतील मुंबईमध्ये मुंबई उपनगर, ठाण्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, पुण्यामध्ये पुणे, सोलापूर आणि अहमदनगर, नाशिकमध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. संभाजीनगर विभागाचा विचार केला संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी. विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. लातूर विभागामध्ये बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड. तर या पद्धतीने तर याचं जे शेड्यूल जर आपण बघितलं तर याचे जे फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहे. जे विद्यार्थी स्कूलमार्फत शाळेमार्फत याचं रजिस्ट्रेशन करणार आहे त्यांची जी सुरुवात आहे ती ऑलरेडी झालेली आहे. 1 जुलै ते 31 जुलै हा शाळेमार्फत भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ दिलेला आहे. आणि त्यामध्ये 31 जुलैनंतर लेट फीससह शाळेमार्फत फॉर्म भरू शकतात विद्यार्थी. त्याची जी वेळ आहे ती साधारणतः 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 25 रुपये लेट फी असणार आहे. म्हणजे रेग्युलर जे शाळेमार्फत भरण्याची जी वेळ आहे ती 1 जुलै ते 31 जुलै आणि एक्स्ट्रा 25 रुपये लेट फी भरून विद्यार्थी 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपले जे फॉर्म आहे ते शाळेमार्फत भरू शकतात. आणि ज्यांच्या शाळेमध्ये ही सुविधा नाही तर त्यांच्यासाठी 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट
या कालावधीमध्ये वैयक्तिकरित्या तुम्ही आपला जो फॉर्म आहे तो भरू शकता. शक्यतो शाळेकडे रिक्वेस्ट करून शाळेतूनच आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म आपण भरायचा आहे. आणि समजा शाळेकडनं ही व्यवस्था जर होत नसेल तर आपण 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्यान वैयक्तिकरित्या वेबसाईटवरती जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या नुसार आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक आपण दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून आपण आपला जो फॉर्म आहे तो भरू शकता. तर यामध्ये हे ज्या परीक्षेचे जे काही एकूण 4 टप्पे आहेत त्यातील पहिला जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे MCQ राऊंड. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक थिअरी कॉम्पिटिशन त्याचा MCQ राऊंड आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात यामध्ये. आणि हे कधी होणार आहे? नोव्हेंबर 2024च्या 3ऱ्या आठवड्यामध्ये ही जी परीक्षा होणार आहे. पहिला जो टप्पा असणार आहे तो नोव्हेंबर महिन्यामध्ये 3ऱ्या आठवड्यामध्ये. आणि याचा जो निकाल असेल तो निकाल असेल 3ऱ्या आठवड्यामध्ये डिसेंबर 2024च्या 3ऱ्या आठवड्यामध्ये या MCQ राऊंडचा निकाल असेल. त्यानंतर दुसरा जो राऊंड असेल टेंटेटिव्ह शेड्यूल जे दिलं आहे त्यामध्ये प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन इयत्ता 6वीसाठी 5 जानेवारी 2025 आणि इयत्ता 9वीसाठी 19 जानेवारी 2025 अशी ही जी तारीख दिलेली आहे. काही कारणामुळे यामध्ये बदल पण होऊ शकतो. वेळोवेळी आपण फॉर्म भरल्यानंतर त्याची जी अपडेट आहे ती आपल्याला मेसेजद्वारे ती मिळत जाईल. रिझल्ट ऑफ प्रॅक्टिकल राऊंड. आता जानेवारी 2025मध्ये जी काही आपली इयत्ता 6वी असेल किंवा इयत्ता 9वी असेल त्याची जी काही प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन होणार आहे त्याचा रिझल्ट फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये असेल. आणि त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे त्यामध्ये मेलद्वारे आपला जो ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट आहे तो सबमिट करायचा आहे. तो 9 मार्च 2025ला आपला जो ॲक्शन रिसर्च रिपोर्ट आहे तो मेलद्वारे पाठवायचा आहे. आणि त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे त्यामध्ये ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट इंटरव्ह्यू अँड जनरल इंटरव्ह्यू ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपल्या 16 मार्च 2025ला होतील. आणि या 4ही टप्प्यांचा एकत्रित निकाल येऊन जे विद्यार्थी बक्षिसास पात्र असतील त्यांची बक्षीस वितरण सेरेमनी जी आहे ती 6 एप्रिल 2025 रविवारी ते असेल. महत्त्वाची सूचना आहे बघा. ऑर्गनायझर्स रिझर्व दी राईट्स टू मेक चेंजेस इन शेड्यूल अँड इन मोड ऑफ कॉम्पिटिशन ॲट एनी स्टेज ऑफ दी कॉम्पिटिशन. म्हणजे यामध्ये जे काही शेड्यूल आहेत त्या शेड्यूलमध्ये जे ऑर्गनायझर्स आहेत जे आयोजक आहेत ते कोणत्याही क्षणी या शेड्यूलमध्ये काही कारणास्तव बदल करू शकतात. तर आपले काही प्रश्न असतील रजिस्ट्रेशन संदर्भात तर आपण आपापल्या विभागानुसार दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपापल्या विभागानुसार संबंधित जे कोऑर्डिनेटर आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकतात आणि आपले जे प्रश्न आपल्या ज्या शंका आहेत त्या शंका विचारू शकतात. आता या परीक्षेचा सिलेबस जर आपण बघितला तर साधारणपणे बघा इयत्ता 6वीसाठी जे इयत्ता 4थी 5वी आणि 6वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे काही टेक्स्टबुक आहे त्याचबरोबरीने त्या संबंधित ICSE IB आणि CBSEचे जे काही बुक्स आहेत त्याचा हा सिलेबस असेल. म्हणजे 6वीसाठी 4थी 5वी आणि 6वी या 3 वर्गाचा जो सिलेबस असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि ICSE बोर्ड IB आणि CBSE बोर्डचे जे पुस्तक आहेत म्हणजे 3ही वर्गांचा. तर साधारणपणे किती असेल तो अंदाजे 10% प्रश्न हे 4थीच्या अभ्यासक्रमावरती असतील. 5वीच्या अभ्यासक्रमावरती 20% प्रश्न असतील आणि जास्तीत जास्त जो अभ्यासक्रम असेल बघा तो 6वीचा म्हणजे
एकूण 60% प्रश्न हे एकट्या 6वीच्या अभ्यासक्रमावरती असतील आणि 10% प्रश्न हे सायन्समधील सामान्य ज्ञान यावर आधारित असतील. त्याच पद्धतीने 9वीच्या अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला, 7वी, 8वी आणि 9वी महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत आणि त्याच्याशी संबंधित असणारा SSC बोर्ड, IB आणि CBSE बोर्डची जी काही पुस्तकं आहेत त्यावरती आधारित हा सिलेबस असेल. त्यामध्ये 7वीच्या अभ्यासक्रमावरती 10%, 8वीच्या अभ्यासक्रमावरती 20% आणि 9वीच्या अभ्यासक्रमावरती 60% प्रश्न हे विचारले जाणार आहेत. आणि त्याचबरोबरीने 10% प्रश्न हे विज्ञानामधील जे काही सामान्य ज्ञानाचे जे प्रश्न आहेत ते सामान्य ज्ञानाच्या प्रश्नावरती ते प्रश्न विचारले जातील. असा दोन्ही वर्गांचा जो अभ्यासक्रम आहे तो आहे. यानंतर जर आपण बघितलं, महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आता फीस. तर सर्व विभागांसाठी जी नियमित जी फीस आहे 320 रुपये अशी ही जी फीस आहे. जे विद्यार्थी शाळेमार्फत हा जो फॉर्म भरणार आहे ते आणि वैयक्तिक रजिस्ट्रेशन करणारे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 500 रुपये अशी फीस आहे. तर त्यामध्ये याचे जे काही या स्पर्धेचे जे काही 4 टप्पे आहेत त्या 4 टप्प्यांना जर आपण समजून घेऊया, तर त्यामध्ये पहिला जो टप्पा आहे तो थिअरीची जी काही एक्झाम आहे. तर त्यामध्ये 100 MCQज असतील जे विज्ञान आणि सामान्य विज्ञान, जे विज्ञान विषयाशी संबंधित आहे ते 100 मार्कांसाठी 90 मिनिटे एवढा वेळ आहे. त्यानंतर यामध्ये बघा, या पहिल्या टप्प्यामधून दुसऱ्या टप्प्यामध्ये जाताना सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे बघा. साधारणपणे मेरिट वाईज टॉप 7.5% स्टुडंट्स पर रिजन पर मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम विल बी सिलेक्टेड फॉर फेज 2. साधारणपणे 7.5% विद्यार्थी हे मराठी मीडियमपैकी 7.5%, इंग्लिश मीडियमपैकी 7.5% विद्यार्थी हे फेज 2 साठी सिलेक्ट होतील. दे विल गेट मेरिट सर्टिफिकेट आणि त्यांना मेरिट सर्टिफिकेट मिळेल. रिमेनिंग 5 स्टुडंट्स विल गेट पासिंग सर्टिफिकेट. जे 7.5% येत नाही त्यांना पासिंग सर्टिफिकेट दिलं जाईल. तर त्यामध्ये पुढची जी प्रोसिजर आहे बघा, प्रॅक्टिकल टेस्ट 6वीसाठी बघा. देअर विल बी 5 एक्सपेरिमेंट्स ऑफ 6 मार्क्स इच बेस्ड ऑन जनरल सायन्स. येता 6वीसाठी 30 मार्कांसाठी म्हणजे एकूण 5 प्रयोग असतील. एक प्रयोग असेल तो 6 मार्कांसाठी आणि त्यासाठी अर्धा तास वेळ असेल. म्हणजे एका प्रयोगासाठी 6 मिनिटे. इयत्ता 9वीसाठी फिजिक्समध्ये एक एक्सपेरिमेंट असेल, केमिस्ट्रीमध्ये एक एक्सपेरिमेंट असेल, बायोलॉजीचे 10 क्वेश्चन्स असतील. त्यामध्ये साधारणपणे जर आपण विचार केला याचे जे काही सिलेक्शन प्रोसेस असेल फेज 3 आणि फेज 4 तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी, तर 30% ऑफ द मार्क्स ऑब्टेन्ड इन फेज 1 प्लस मार्क्स ऑब्टेन इन फेज 2 विल बी कन्सिडरेड. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी जे पात्र झालेले आहेत त्यांना 30% मार्क पाहिजेत आणि फेज 2 मध्ये सुद्धा त्यांना मार्क पाहिजेत. 30% मार्क्स फेज 1 प्लस फेज 2. मेरिट वाईज टॉप 10% स्टुडंट विल बी सिलेक्टेड फॉर फेज 3 अँड 4. मेरिटनुसार पहिले जे काही 10% विद्यार्थी आहे ते तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये सिलेक्ट होतील. आता फेज 3 जनरल इंटरव्ह्यू असेल 30 मार्कांसाठी, साधारण 5 ते 7 मिनिटाची वेळ असेल आणि त्यानुसार बघा यामध्ये सिलेक्शन फॉर मेडल यामध्ये कन्सिडरिंग 30% मार्क्स ऑफ फेज 1 प्लस मार्क्स स्कोर ऑफ फेज 2, फेज 3 अँड फेज 4. त्यामध्ये मेरिट वाईज टॉप 10% कॅन्डिडेट्स विल गेट गोल्ड मेडल सर्टिफिकेट अँड स्कॉलरशिप ऑफ ₹3,000.
म्हणजे एकूण तुमचा जो काही रिझल्ट लागल्यानंतर एकूण काय जे बक्षीस दिलं जाणार आहे, कारण चौथा जो टप्पा असणार आहे तो तुमचा ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट आणि इंटरव्ह्यू असेल. तर त्यामध्ये 30 मिनिटाचा वेळ 30 मार्क असतील, 5 ते 7 मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे साधारणतः तुमचं वेगवेगळ्या प्रकारचं जे मेडल असेल, पहिल्या यामध्ये मेरिट वाईज टॉप 10% कॅन्डिडेट विल गेट गोल्ड मेडल सर्टिफिकेट अँड स्कॉलरशिप ऑफ ₹3,000. नेक्स्ट 60% कॅन्डिडेट्स विल गेट सिल्वर मेडल certificate and scholarship of ₹2,000. Third, remaining all candidates will get bronze medal, certificate and scholarship of ₹1,000. तर आपणा सर्व मित्रांना गोल्ड मेडलसाठी आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबरीने इतर काही जे काही बक्षिसे दिली जाणार आहेत त्यामध्ये अदर प्राइजेस सेपरेट ट्रॉफी इन फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ ईच रिजन. प्रत्येक विभागानुसार डॉक्टर विक्रम साराभाई ट्रॉफी, लक्षवेधी गुणवत्ता पुरस्कार टू स्कूल फॉर रिमार्केबल परफॉर्मन्स विच बॅग्स मॅक्झिमम मेडल्स. ज्या शाळांना जास्तीत जास्त मेडल्स मिळाले त्यांच्यासाठी हा डॉक्टर विक्रम साराभाई ट्रॉफी आहे. त्यानंतर विज्ञान जत्था ट्रॉफी, कमल सहभाग पुरस्कार टू स्कूल फॉर मॅक्झिमम पार्टिसिपेशन. तर या पद्धतीचे हे परीक्षेचं स्वरूप, परीक्षेचे टप्पे आणि बक्षिसे. तर याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे बघा. तर त्यामध्ये अ स्टुडंट कॅन रजिस्टर फॉर दी कॉम्पिटिशन ऑनलाईन थ्रू स्कूल ऑर इंडिव्हिज्युअली. अगोदर सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी शाळेकडून सहभागी होऊ शकतात आणि ज्या शाळेमार्फत ही सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही त्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिकरित्या हे जे फॉर्म आहे ते विद्यार्थी भरू शकतात. रजिस्ट्रेशन थ्रू प्रायव्हेट क्लासेस ऑर अकॅडमी इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. म्हणजे क्लासेसतर्फे किंवा कुठल्याही अकॅडमीतर्फे इथे आपल्याला जो फॉर्म आहे तो भरता येणार नाही. जे काही रजिस्ट्रेशन करायचं एकतर ते वैयक्तिक करायचं आहे आणि शक्यतो शाळेमार्फतच करायचं आहे. शाळेमार्फत जर अडचणी येत असतील तर वैयक्तिकरित्या आपण करू शकता. स्टुडंट्स फ्रॉम सेमी इंग्लिश सेक्शन कॅन गो फॉर इंग्लिश और मराठी मीडियम ॲज पर देअर कम्फर्ट लेवल. सेमी इंग्लिशचे जे विद्यार्थी आहे त्यांच्या सोयीनुसार त्यांना ज्या भाषेमध्ये सोयीस्कर वाटतं, इंग्लिश किंवा मराठी माध्यम ते परीक्षेचं निवडू शकतात. सिलेक्टेड मीडियम विल रिमेन दी सेम फॉर ऑल फर्दर स्टेजेस ऑफ दी कॉम्पिटिशन. एकदा तुम्ही जे माध्यम परीक्षेचं निवडलं आहे ते परीक्षेच्या सर्व टप्प्यांसाठी तेच माध्यम लागू असेल. नो चेंज इन दी सिलेक्टेड मीडियम इज परमिटेड बाय GBSTA. म्हणजे ह्या स्पर्धेचे जे आयोजक आहे ते आयोजक एकदा तुम्ही माध्यम निवडल्यानंतर ते माध्यम बदलासाठी तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकत नाही किंवा ते त्यांच्याकडनं बदल करून घेऊ शकत नाही. स्टुडंट रजिस्ट्रेशन थ्रू ऑलरेडी रजिस्टर्ड स्कूल. तर त्यामध्ये काय आहे बघा, जी वेबसाईट दिली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे www.msta.in. त्यावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑनलाईन फॉर डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक कॉम्पिटिशन यावरती क्लिक करायचं आहे. आपला लॉग इन युजिंग युअर लास्ट इयर स्कूल लॉग इन ID आणि पासवर्ड. हे शाळेसाठी झालेल्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शाळेमार्फत या सगळ्या ज्या गोष्टी त्या आपल्या केल्या जाईल. आणि नवीन शाळेसाठी सुद्धा महत्त्वाची जी माहिती आहे ती महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे. आणि शाळेने कोणत्या फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांचा जो डेटा आहे तो पाठवायचा आहे तो इथं फॉर्मॅट इथे दिलेला आहे. आणि त्याचबरोबरीने जे वैयक्तिकरित्या जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या वेबसाईटवरती जाऊन न्यू इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन म्हणून आणि व्यवस्थितरित्या आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला इथे भरायचा आहे. सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा. धन्यवाद.